गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर वेलकम टू इंडिया. थँक्यू. सगळ्या घडामोडींवर नीट लक्ष ठेवून आहेस ना तू? हो सर, तुम्ही निश्चिंत राहा. कुणाला काही संशय नाही आला ना मी इथे आल्याचा? नाही, अजिबात नाही. विश्वनाथरावांना सुद्धा कळता कामा नये. हो सर, तुम्ही काही काळजी करू नका. कुणाला काहीच कळणार नाही. ठीक आहे. अरे पण असा कसा गेला तो तुला गुंगारा देऊन? एरवी तर डिटेक्टिव्ह गिरी करत फिरत असतोस तू. अहो मला कळलंच नाही. तो माणूस ना माझ्या हाती त्यांना भेटला. हो. तो माणूस म्हणजे तो चालल्यावर मुलगीच वाटत होता. मुलगी वाटत होती? अरे काय बोलतोयस तू? स्वप्नात काय रात्री मुलगी आली होती काय? अहो हे बघा, सुधीर सर आले. त्यांना माहित असणार की. कुठे साहेब? घ्या. म्हणजे तुलाही माहिती नाही? अरे मित्र आहेस ना तू त्याचा? काय झालं? आता तुम्हाला पण माहित नाही म्हणजे बघा, म्हणजे काहीतरी गडबड असणार. हॅलो सर, नाशिकवरून वैभव बोलतोय. हा. विश्वास सर इकडे आले. अच्छा हेच सांगण्यासाठी फोन केला होता. ठीक आहे. काय झालं? पोहोचला तो नाशिकच्या ऑफिसला. बहुधा त्याला तिकडची गडबड समजली असावी. पण असं कसं गेलाय कोणालाही न सांगता? मुलगा कोणाचा आहे? डॅड, मग मला निघावं लागेल. मी जातो. जा 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 तू जा. काय बघा, साहेबांच्या स्वागताची एवढी तयारी केली आणि साहेब कोणाला न सांगताच गायब. सगळी तयारी फुक. चालायचंच. व्हेरी गुड. विश्वास अरे, नाही बरोबर आहे. विश्वास बोल माझ्याशी. हे आपल्याला करावंच लागेल. ओके, आल्यापासून फोनवरच बोलतो. प्रॉपर फाईल तयार कर. अरे आई ना. इमिजिएटली ऍक्शन झाली पाहिजे. विश्वास. ओके. विश्वास. अरे विश्वास, एवढी काय काय होती परस्पर आलायच न सांगता? कारवाई झाली अरे पाहिजे. मला सांगायचं, मी आलो असतो. अरे मी ते सॉर्ट आउट विश्वास करून काय सांगतो, बोलतोय मी तोपर्यंत मागासपासून? तुम्ही हे काम करून टाका. ओके, थँक्यू. काल रात्रीच आलायस लंडनहून, आराम नाही केलास, काही नाही. एक मिनिट भावा, आधी कॉफी सांग प्लीज. कॉफी सांग. आणि आरामाची गरज नाहीये रे. फ्लाईटने आलोय मी, झालाय आराम. हां, एक कॉफी. तुझ्यासाठी सांगितली कॉफी. मी खाली जातो. हे का खाली का? इतकं चिडण्याची गरज नाहीये. अरे इथला स्टाफ खूप गडबड करत होता, ते मला तिकडे कळलं होतं, म्हणून अचानक येणं आवश्यक होतं. तुला माहिती आहे, इथला निम्म्याच्या वर स्टाफ बदलून टाकावा लागणार आहे. ॲज यू विश. शेवटी तू मालक आहेस. तुझा निर्णय फायनल असणार आहे. काय? मी मालक आहे मग आणि मग तुम्ही कोण आहात? नोकर? तू मानत नाहीस यात तुझा मोठेपणा आहे विश्वास. पण माझ्यासारख्या निराधार माणसाचं आयुष्य तुझ्यामुळे बदललं हे नाही विसरू शकत मी. काय सेंटी देतोस रे बाबा तू? काय झालं? काय? मी मालक? अरे लागतंय ना. मित्र आहोत ना आपण? मित्र आहोत की नाही? मित्र आहोत ना? मग? कळतं ना मित्र आहोत ना? मित्र आहोत ना. तुला कळत नाही का? हा, न सांगता आलायस इकडे ते. तुझ्यासाठी किती तयारी केली होती माहितीये का? पण मी तुला प्रॉब्लेम काय काय प्लॅन केलं होतं आणि तू पण मुद्दाम नाही केलं. काय बोलतोस तू? सॉरी. अरे हे थांब थांब. गैरसमज झाला. हो, ये. ये. घाबरला. इतर काय? कॉफी दे बाबा लवकर, चल. अरे गरज आहे कॉफीची. मजा नाही कॉफीत. का? त्याने गोड केली आहे. अरे कळत नाही का तुला? अरे साहेबांना कशी कॉफी लागते माहित नाही का? अरे जाऊ दे, तो नवीन असेल होते इकडे. अरे विचारायचं ना मग कुणाला तरी मला कशी कॉफी लागते. सॉरी सर, पहिल्यांदाच पाहिलं. काही नाही, याची कंप्लेंट करूया मॅनेजरकडे. साहेब नवीन आणतो ना, पण तक्रार नका करू. का? साहेब अहो मॅडम लई कडक आहे. ठीक आहे चल, जा नवीन घेऊन ये जा. आणि कमी गोड आण. थँक्यू सर. सॉरी. म्हणजे याही मालकाने इथला स्टाफ बदलला वाटतं, शिवाय मॅनेजर सुद्धा. हा, कडक बाई आहे म्हणतोय. मी आलो जरा भेट घेऊन. हॅलो, बसा. सुधारणार नाही, चला लगेच भेट घ्यायला. बस बोलायचंय महत्वाचं. भेटलो असतो ना बाईंना.
विश्वास, हे तर अजून तशीच रे जबरदस्त. स्नेहल, उर्मी दिसली कुठे? उर्मी दिसली का कुठे? ती बघ येते इकडेच. हाय उर्मी. हाय. मालवरच दिसतेस का? काय? कमाल कमाल दिसतेस असं म्हणायचं. माहितीये मला. आय लव्ह यू. वेड लागलाय का तुला? तुला माहितीये ना माझं फक्त विश्वासवर प्रेम आहे. अगं अगं पण तो कुठे एका मुलीवर प्रेम करतो? त्याला फक्त मज्जा करायची आहे आयुष्यात. तेच तर मला कळत नाही, याला या सगळ्या मुलींमध्ये दिसतं काय? माझ्यात काय कमी आहे यार? तुझ्यात तुझ्यात कमी. अगं तू त्याला काय विचारते ज्याला तुझी किंमत नाही का? हा? आणि खरं सांगायचं ना, तो माझ्यासाठी तुझ्याकडे बघत नाही, कारण मी त्याचा खरा मित्र आहे म्हणून. आणि अख्ख्या कॉलेजला माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. फक्त तुलाच किंमत नाहीये माझी. नाही, मला माहितीये ना, मला माहितीये तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते. पण उगाच नको त्या गोष्टीच्या मागे लागू नकोस. काहीच मिळणार नाहीये. हेच यालाच म्हणतात ना, हातचं सोडून पळत्याच्या मागे जाणं. यार जा अगं, ना. तुला कसं कळत नाही? तो तुला भावच देत नाहीये. बघू ना. रूप से हे तुझे जसे ओथंबले घन निळे हुडावती माझ अंग अंग हे उफाळले मन आज हे खुळे प्रिया डोळी इशारे तुझे रोमांचले तन माझे अंतरंग तुझे आज पेटले घडले विपरीत आज काहीसे प्रिया डोळी इशारे तुझे रोमांचले तन माझे हो प्रिये रूप से हे तुझे जसे ओथंबले घन निळे
मनाचे मळे हे बहरले, बंद कळीचे फूल उमलले, मधुर नाद मनी आज उमटले, मिलन गीत हे ओठी तरळले. डोळे इशारे तुझे रोमांचले तन माझे. हो प्रिये, रूप असे हे तुझे, जसे ओथंबले घन निळे. वाटले मन मुठीत माझ्या, कवत तुझी आज महकले. क्षण मिलनाचे समीप येता, धडधडले काळीज ओठ थरथरले. प्रिये, रूप असे हे तुझे, जसे ओथंबले घन निळे. प्रिया, डोळे इशारे तुझे रोमांचले तन माझे. खुडावती मज अंग अंग हे, खुडावती मज अंग अंग हे, उफाणले मन आज हे खुळे. हो प्रिया, डोळे इशारे तुझे रोमांचले तन माझे. प्रिया, डोळे इशारे तुझे रोमांचले तन माझे. बघ ना, आत्ताच आपण भेटलो आणि लगेच गाडीमध्ये भेट होते आपली. प्रेमात असा विश्वास असला ना, प्रेमाला कुठली सीमा उरत नाही. कळलं ना? आय एम विश्वास. तुला बघितल्यापासूनच वाटते तुझ्यामध्ये काहीतरी खास. अच्छा, मग या क्षणाला बनवूया का सुपर खास? हं? हा? बाय. भेटूया लवकर. काय रे, डिस्टर्ब काय करतोस रे? साध्या सुधारणार नाहीस हं? मज्जा राहू तुझी. हा काय? अरे भावा, सीझनचं प्रत्येक फळ खाल्लंच पाहिजे. लक्षात ठेव, हेल्दी असतं ते. चाल, तुझं प्रेम म्हणजे ना हं, ब्लूटूथ सारखं आहे बरं का. हं, म्हणजे जवळ असलं की कनेक्टेड, हं. लांब गेलं की सर्चिंग फॉर न्यू डिव्हाइस. New device. आम्हाला पण टिप्स दे की जरा. नाही नाही नाही, तुला मी नाही शिकू शकत. का? तुझी कॅटेगरी मजनू कॅटेगरी येते. एक तर एकाच मुलीमध्ये अडकून पडणारे, जी तुम्हाला अजिबात किंमत देत नाही. किंमतच नाही या विश्वासल्या वेळेची. एरवी ठीक आहे, पण आज ग्रँड रिहर्सलला तरी सर अहो येईल तो. कसला येतो तो लवकर. सर, मी काय म्हणतोय, आपण नको त्याची वाट बघायला. मी करतो ना रिप्लेसमेंट त्याची. तू हा, सॉरी सर. सॉरी 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 सॉरी, जरा उशीर झाला. आय एम सॉरी. ठीक आहे, सुरुवात करूया. चला करूया. चलो. काय रे, हा? किती वेळ. मॅडम प्लीज गन खाली करा प्लीज. मला माहितीये तू स्वतःसाठी चोरी करत नाहीस, इतरांसाठी करतोस. पण म्हणून मी तुला सोडेन असा विचारही करू नकोस. मॅडम, मी तो चोर नाहीच आहे. मी तर फक्त लोकांची मन चोरतो. ए तू चापलुसी करू नकोस हा, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? मी तर आधीच ठार झालोय. फक्त तुमच्या या बघण्यामुळे. असंच बघत राहणार असाल तर
आयुष्यभर तुमच्या कैदेत राहीन. तू खरंच चोर आहेस ना? सगळ्यांची मनं चोरतोस. काय चाललंय हे? हे तू विश्वास, इथेही तू हेच करतोयस? अरे मी 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 काही नाही केलं. मी सर तसाच आहे तो. मुली बघितल्या की माझी चूक नाहीये. सुधारणार नाही. अरे मी काही केलं नाहीये. काय केलं? सुधीर सुधीर डॅड. या चिरंजीव, आलात? या. आज तुझी आई असती तर तिने पंचारती ओळून तुझं स्वागत केलं असतं. काय झालं डॅड? काय झालं? काय झालं? जसं काही तुला काही माहीतच नाही. हा, तुझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपलांचा फोन आला होता. तू काय दिवे लावलेस ना, त्यांना आपलं घर उजळून निघालंय. डॅड मी तुम्हाला खरं सांगतोय, जस्ट ट्रस्ट मी. मी काहीच केलं नाहीये. तिने स्वतःहून ते केलं, अचानक आणि एकदम. सो माझी चूक नाहीये. विषय तुला लांडग्याची गोष्ट माहिती आहे का रे? हा? खरं असलं तरी लोक खोट्यावरती विश्वास ठेवत नाहीत. नाव कमवायला वेळ लागतो. तू माझं नाव बदनाम केलंस. नाही डॅड. तुला काय वाटतं रे? हा? बाहेर तू अनेक मुलींबरोबर फ्लर्ट करतोस, फिरतोस, हिंडतोस. हे सगळं माझ्या कानावरती आलंय. मी म्हणायचो की हे या तरुणपणामध्ये असं हे थोडंफार व्हायचंच, पण प्रकरण इतक्या खालच्या पातळीवरती जाईल याची मला कल्पना नव्हती. हे बघ विषय, या घरात एकतर तू राहशील नाहीतर मी. डॅड प्लीज असं नका बोलू प्लीज. माझा निर्णय पक्का आहे. डॅड याव्यात तुम्ही कुठे जाणार बाहेर? अरे गाढवा, मी तुझ्याबद्दल बोलतोय. डॅड मी तरी याव्यात कुठे जाणार बाहेर? अरे जा ना, तुझ्या आहेत ना मैत्रिणी. नाहीतर जा तुरुंगात जाऊन राहा. डॅड आय एम सॉरी. मी माझी चूक कबूल करतो आणि मी मान्य करतो, इथून पुढे मी अजिबात चुकणार नाही. मी खूप नीट वागेन. तुमची मान शर्मेनं खाली जाईल असं मी अजिबात वागणार नाही डॅड. प्रॉमिस. त्या मुलीचं काय? तिला सॉरी म्हणेन, ती समजूत काढेन चूक नसताना सुद्धा. गुड बॉय. डॅड थँक्यू. सुधीर यार, हे खूप चुकीचं घडलं यार. विषय तुझ्यात आणि उर्मीच्यात जे झालं ना, त्याचा धसका घेतला होता बहुतेक तिने. बिचारीला खरं कळालं असतं तर नसतं असं केलं तिने. अरे ती सगळी मजा मस्ती होती, ती जीवाशी बेतली हिच्या. हे असं नको व्हायला हवं होतं यार. हे माझ्यामुळे असं कुणाचा जीव जाणं. बिचारी काय बोलतोयस तू? अरे तुझा काय दोष आहे यामध्ये?
नाही पण कुठेतरी निमित्त तर मी सुधीर तू डॅडची काळजी घे आणि तू आपल्या बिझनेसकडे लक्ष दे. मी जातो. मी हे शहर आणि हा देश सोडून जातो. माझा निर्णय पक्का झाला आता. हे काय आपण हे हॉटेल सोडतोय. काय दुसऱ्या हॉटेलवर जाऊया आपण राहायला. विश्वास, तेव्हा पण तू कॉलेज सोडून गेला होतास आणि आता आता तिच्यामुळे हे हॉटेल सोडायचं का आपण? हे बघ, मी हॉटेल मालकाला सांगतो तिला काढायला. हां, मला माझ्यामुळे कोणालाही त्रास झालेला चालणार नाहीये सुधीर. अरे काय बोलतोयस तू? हे बघ, तुझ्यामुळे कोणालाही काही त्रास होणार नाहीये. अरे मी हँडल करतो. तू फक्त तुझ्या मीटिंग्सवर आणि डीलवर लक्ष दे. मी तिच्याकडे लक्ष देतो. अरे लाट टपकेल रे. अरे कधी मुली पाहिल्यास की नाही आयुष्यात? आ? मुली पाहिल्या आहेत रे, पण अशा नाही. आणि इतक्या जवळून तर अजिबातच नाही. छान आहेत ना? हा. त्यांच्यासारखंच त्यांच्या सँडल्स पण छान आहेत. गालावर निशाणी उठली म्हणजे कळेल. हा. आणि काय आहे, विश्वास सर आता फॉरेनहून आलेत, त्यामुळे या सगळ्याची सवय आता करून घ्यायला पाहिजे. हा? हो हो, करूयात ना सवय. बघ का आम्हाला तशी त्याची काहीच चूक नव्हती. मला स्वीटी मॅडमना भेटायचं होतं. हो बाबा, सगळ्यांना स्वीटी मॅडमनाच भेटायचं आहे. बसा तिथं. विच एजन्सी? सॉरी, आय डोंट अंडरस्टँड. यू आता काकूबाई मुली पण मॉडेलिंगच्या ऑडिशन्स द्यायला लागल्या. सॉरी, नाही मी ते हाय मानसी. आय चल, तू चल माझ्या बरोबर. येस. अरे व्हॉट इज दिस? इज नॉट फेअर यार. अरे अरे अरे, कशाला उगाच गोंगाट करताय? या मॅडम मॉडेलिंग साठी आलेल्या नाहीत, त्यांचं काहीतरी दुसरं काम आहे. या, तुमचा इंटरव्ह्यू मी घेतो. काकूबाई कशा आल्या? या लाईनीनं या. हा, काय नाव तुझं? जान्हवी. व्हेरी गुड. आज काय एवढ्या मुली बोलवून ठेवलेत? हो सर, त्या मॉडेलिंगसाठी आल्यात. आय सी. अच्छा, मॉडेलिंग. हो. मजा आहे. ठीक आहे, विशाला भेटव आणि जॉईन करून घ्या. ओके सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सर. सॉरी सॉरी सॉरी. इडियट, वेडपट आहेस का जरा? अहो अशी सॉरी. सायकल चालवतो का कोणी? आणि ही काय सायकल चालवण्याची जागा आहे? सॉरी सॉरी. सॉरी काय सॉरी, मी उचलते. जा आता, नाही तर तुझी सायकल जप्त करायला सांगेन. मूर्ख बिंडोक, वेंधळा कुठला. हो साहेब, काय झालं?
ब्रेक टाईट करून घे. हां. विश्वास सर, त्या मॉडेल्सना तुमच्या कॅबिनमध्ये पाठव. ती जी मुलगी आता गेली ती कोण आहे? मला ती हवी आहे मॉडेल म्हणून. ती सर, ती मॉडेलिंगसाठी नाही, जॉबसाठी आली आपल्याकडे. मला तीच मुलगी हवी आहे मॉडेल म्हणून, तीच. सर पण स्वीटी, तीच. सर, तू बघितलंस ना, तिकडे आलेल्या सगळ्या मुली मला काकूबाई म्हणत होत्या आणि तू म्हणतेस मॉडेलिंग कर. अगं तू ते सगळं सोड. खूप चांगली ऑफर आहे आणि विशेष म्हणजे तुझा चेहरा सगळ्यात जास्त आवडलाय त्यांना मॉडेल म्हणून. हे बघ, हे मॉडेलिंग वगैरे नाही जमणार मला. मला साधी नोकरी करायची आहे आपली. ही सगळी मॉडेलिंग वगैरे मोठ्या लोकांची कामं आहे. अगं पण मानस, छोटं मोठं असं काही नसतं. काम हे काम असतं. राईट स्वीटी? विश्वास सर, तुम्ही कसे काय आला तिथे? मी घेऊन आले असते ना तिला ऑफिसमध्ये. तुला काम करायचंय ना? हो, नोकरीची गरज आहे, पण हे मॉडेलिंगचं काम मला नाही जमणार. आणि शिवाय ते कायमच असेल याची काही गॅरंटी नाही ना. तुला गॅरंटी मी देतो ना. तू ऑफिसमध्ये काम कर, शिवाय तू मॉडेलिंग सुद्धा कर. तू फ्री असशील, शिवाय तू दुसरीकडे कुठेही मॉडेलिंग करू शकशील दुसऱ्या प्रोडक्टसाठी. दोन्ही कर. काम जाणार नाही याची गॅरंटी मी तुला देतो. अजून काय हवंय? मानसी, अशी ऑफर पुन्हा पुन्हा नाही मिळणार. थँक्यू, पण मला खरंच नाही जमणार. पण जॉबचं काही असेल तर नक्की सांग. मानसी, ओके, दुसरी ऑफर. जॉब तर तू करच, पण फक्त आमच्या फर्मसाठी मॉडेलिंग सुद्धा कर. फक्त आमच्या फर्मसाठी. परफेक्ट. नाउ यू हॅव टू से येस मानसी, प्लीज. मानसी, प्लीज जास्त विचार नको करूस. खूप चांगली संधी आहे. ऐक माझं. ठीक आहे, करेन मी, पण फक्त तुमच्या फर्मपुरतं. ओके. ये होईना बात. थँक्यू. तुमच्या शिवाय खाल्लाय मी. पाणी मिळेल? माय नेम इज विश्वास. ज्याला आहे सतत नव्याचा ध्यास. हे तुलाच कळतं म्हणून तू आहेस खास. थँक्यू बॉस. तुझ्या प्रेमाची मोहरून गेली, साथ तुझ्या प्रेमाची मोहरून गेली. बहर आलाच प्रीतीला, सावर आज रे तू मला, सावर आज रे तू मला, सावर आज रे तू मला. नशा तुझ्या प्रेमाची बेधुंद झालो मी, भान नाही माझे मला. कसा सावरू आज प्रिय तुला, साथ तुझ्या प्रेमाची मोहरून गेली मी.
धुंद धुंद ही हवा मंद मंद गारवा रंग तुझ्या प्रेमाचा गळद आज हा नवा अंतरिक्ष हे निळे टिपुर टिपुर चांदणे मूर्तिमंत रूप हे इथे काही नावणे भान नाही माझे मला कसा सावरू आज प्रिय तुला साथ तुझ्या प्रेमाची मोहरून गेली बहरालाच प्रीतीला सावर आज रे तू मला सावर आज रे तू मला प्यासे तुझी नजर मदहोश झाले मन उठले आत जलतर बेभाव झाले मन मिलनाची आस ही उधाळल्या या सरी सोडू कशी लाज मी घाल मिळली उरी भान नाही माझे मला कसा सावरू आज प्रिय तुला साथ तुझ्या प्रेमाची मोहरून गेली बहरालाच प्रीतीला सावर आज रे तू मला सावर आज रे तू मला सावर आज रे तू मला कॉलेज नंतर भेटलीच नाहीस तू. कुठे गायब झाली होतीस? त्या एकंदरच इन्सिडेंट नंतर ना माझं कुठे मनच रमत नव्हतं. त्यात आईबाबांना घरी कळलं सगळं. जबरदस्तीने लग्न लावून दिलं माझं. आधी सगळं चांगलं होतं. नवरा श्रीमंत आहे माझा, व्हेरी वेल टू डू. पण लग्नाला वर्ष होऊनही घरात गुड न्यूज नाही म्हटल्यावर सगळं बिघडलं. इन ॲडिशन टू दॅट आमचे हे दारू पितात खूप. सगळी प्रॉपर्टी दारूत घालवतोय. घरी दारू पिऊन यायचा, बडबड करायचा, कधी कधी तर मला मारायचा सुद्धा. पण एक दिवस माझा संयम सुटला. एवढी हिंमत तुझी? माझा हात धरतेस तू? सतत तुझा मार खायला तुझी गुलाम नाही या. तुझ्या घरच्यांनी माझ्याशी का लग्न लावून दिलं ना तुझं? मला चांगलं माहितीये. एक मूल देऊ शकत नाहीये तू मला. माझ्या सगळ्या टेस्ट झाल्या आहेत. माझ्यात काही प्रॉब्लेम नाहीये. माझ्यात- दोष असला ना तुझ्यातच येतो. माझ्यावर दोष देतेस तू? मग चल ना हॉस्पिटलला, करून घे टेस्ट, बघूया काय रिपोर्ट येतो ते. चिंता करण्याचं काही कारण नाही आहे प्रसाद. थोडा स्पर्म काउंट आणि मोटिलिटी जरा कमी आहे. पण आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करू शकतो जर तुमच्या दोघांची तयारी असेल तर. चालेल डॉक्टर, करूयात आपण. ओके. पूनम यांना प्रोसिजर समजावून सांगा. येस सर. या. मग तोही प्रयत्न फसला. आणि त्यानंतर तर काय, जाऊ दे. आता तर त्यांनी लक्षच देणं बंद केलंय. सो मीही हा जॉब घेतला. तेवढाच विरंगुळा.
तू आता एकटी नाहीस उर्मी. मी आहे तुझ्यासोबत. तू सुखी राहण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे मी तुझ्यासाठी. म्हणजे काय? ठीक आहे तुझं लग्न झालं, पण तरी पण माझं प्रेम नाही कमी झालेलं तुझ्यावरचं. म्हणायचं काय आहे तुला? हे बघ, आपलं जे मूल होईल ते त्याला सांग त्याचंच आहे म्हणून. म्हणजे तोही खुश, तुझा संसारही वाचेल आणि आपण सगळेच खुश राहू. डॉक्टर पूनमला काय सांगायचं? त्याची काळजी करू नकोस, तिचा बंदोबस्त मी करतो. हे जर असंच करायचं असेल तर मग खरंच हे असं होऊ शकतं? कृष्णा, ए कृष्णा, कृष्णा. आलो आलो सर, आलो सर. अहो काय झालं अरे, काय? तू आहेस कुठे? जा, भरपूर पेढे घेऊन ये. जा जा. अहो, काय विशेष घडला असं? अरे स्वीटीने अशी काही गोड बातमी दिली आहे ना, आय एम व्हेरी मच हॅपी. स्वीटीनं गोड बातमी दिली. हो. अहो पण तिचं लग्न कुठे झालंय? काय? अहो मस्करी केली मी. अरे मस्करी कसली करतोयस? मला वाटत होतं हा पोरगा लग्न करतोय की नाही. मुलींकडे बघणंच बंद केलं होतं यांनी. पण तुला सांगतो स्वीटी, त्या मुलीने याला हरवलं आणि मी जिंकलो. अतिशय गुड मुलगी आहे, मला फार आवडली. अरे बघत काय बसलाय, चला लग्नाच्या तयारी लागा. चला चला चला. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, एकदाच गंगेत घोड न्हालं. उर्मी, काय झालं? हे कसं फुटलं? सुधीर ऐक ना, हां. प्लीज विश्वासला पुढच्या आठवड्यात इथे घेऊन येशील? विश्वासला का? पुढच्या आठवड्यात का? त्यांच्या हनीमूनचं प्लॅनिंग करायचं होतं मला, आणि विश्वास इथे आला ना तर मला असं वाटेल त्यांनी मला माफ केलं. प्लीज सुधीर, करशील ना माझ्यासाठी एवढं? उर्मी, अगं जरा कठीण आहे ग. ठीक आहे, मी प्रयत्न करेन.
मॅम तुमचे गेस्ट येत आहेत. ठीक आहे, आले. वा, अगदी वेळेवर आले साहेब. वेलकम. वेलकम वेलकम. हाय. हॅलो. Thank you so much for accepting my request and coming here. इट्स ओके. Hi. Hi. Also, a warm welcome from our side for our honeymoon couple. थँक्यू. Please come in. Please. ये. Yeah, this way. चला आवर तर घेऊया आता. सकाळी मीटिंग्स आहेत ना. थँक्यू सो मच उर्मी फॉर सच अ वॉर्म वेलकम. It's my pleasure. Also, विश्वास, thank you so much. मला माफ केल्याबद्दल. Anyway, I'll show you to your room. गरज नाही. आमची नेहमीचीच असणार ना रूम. जातो आम्ही. नाही, आय मीन तुझी आणि सुधीरची रूम आज एक कशी असेल ना. नाही नाही. काय तू. नाईस. I'm glad you liked it. थँक यू. Enjoy. चालू आहे तुमचं तुकडुक तुकडुक आमचा ढरिंग 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 ढरिंग. हे बघ यांचं चाललंय इकडे. अरे काय चाललंय तुमचं. काय डॅड काय खोट्या खोट्या घोड्यावर खेळताय तुम्ही. आपण एक काम करू, खरा घोडा घेऊया, आपलं पार्किंग तोडून तिकडे तबेला बनवूया. मग तुम्ही खरा घोड्यावर फिरा सगळीकडे. काय अरे नातवंडासाठी घोडा होण्यात काय मौज आहे हे तुला बाप झाल्यावर कळेल. त्यासाठी घरामध्ये लहान मूल हवं. काय हे बघ, तू आणि सुधीर उत्तम बिझनेस सांभाळताय, त्यामुळे ना आता मला कोणतीही चिंता नाही. नातवंडासाठी मला जरा मोकळं सोडा बस. तू नको लाजूस, अनुमोदन देऊ नकोस. तुम्ही खेळा ना प्लीज. सारथी चला आपला रथ काढा, निघायचं बोला ना आपल्याला. राजे, कुठला काढू? 10 का 100 हॉर्स पॉवर? आपल्याला कुठला झेपणार आहे. कुठलाही तो काढतो. काढा. येऊ मी. जा, जा. तुम्ही खेळा. सुनबाई आता मनावर घ्यायचं बरं का. काय लाजलीस. मानू.
कसला एवढा गंभीर विचार करत बसलीयस तू? लक्षच नाहीये. डॅडी जे म्हणाले ना त्याबद्दल विचार करते. डॅडचं म्हणणं नको मनावर घेऊस, हे स्वतःच लहान बाळ आहे. तू हसतोयस का? मला हवंय बाळ. सिरियसली? म्हणजे आता तुला काम करायचं नाही म्हणून पण मी तुला सांगितलं नाही. तुला बाहेरच्या खूप साऱ्या ॲड मेकर्सच्या ऑफर्स येत आहेत. तू तुझ्या पायावर उभं राहून स्वतंत्रपणे काही करावं असं मला वाटतं. परत बाळासाठी मग ते तुम्ही चान्स घेतल्यानंतर मग मेंटेन करणं परत अवघड जातं का? शेप बिघडतो. विश्वास, मला काहीच इंटरेस्ट नाही आहे यात. फक्त तू म्हणालास म्हणून मी हे करत होते. मलाही हवंय बाळ. ॲक्च्युली मीच तयार नाही आहे पण या सगळ्या गोष्टींसाठी मेंटली. म्हणजे मलाच वाटत नाही की मी बाबा व्हावं. आय एम नॉट मेंटली प्रिपेअर्ड. बाबांनी डॅडने इतका छान बिझनेस उभा केला आहे. मला पण तो वाढवायचा आहे, खूप छान ग्रो करायचा आहे. या सगळ्यामध्ये आत्ता नाही गुंतून पडायचं आहे. म्हणजे आत्ता नाही. म्हणून सांगतो यार, एवढं लवकर नको मूल. आमच्या घरात बाळाच्या रडण्याचा आवाज. खरंच येतोय आवाज. अरे हे लहान बाळ इथं कुठून आलं? बापरे 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 बापरे. अरे माझं सोनं. अरे कोणाचं बाळ आहे हे? कोण इथं ठेवून गेलं? डॅडी, हे बघ. कुणाचं बाळ आहे? तुमच्याकडे आल्यावर शांत झालं. किती गोंडस आहे बघ. विश्वास सुद्धा अगदी सेम दिसायचा असाच. बरोबर आहे डॅड. आता विश्वासचा मुलगा विश्वास सारखाच दिसणार ना? मानसी, हाय. ओळखलं? नाशिक हॉटेल. काय म्हणालीस तू? विश्वासचं बाळ विश्वासासारखंच असणार म्हणजे हे? हा मुलगा विश्वासचा आहे. मानसी, डोंट बिलीव्ह हर. पूर्वी सुद्धा हिने असाच विश्वासाला फसवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी गप्पा बसलो होतो. आता गप्पा बसणार नाही. विश्वास, विश्वास, बाहेर ये. हा डॅड. ये. अरे वा, बाळ कुणा? पूर्वी काय करतेस तू इकडे? आपलं बाळ आपल्या घरी घेऊन आले. आपलं बाळ? काय बोलतेस तू? मानसी, एक मिनिट. ही खोटं बोलते. पूर्वी तू याआधी असं वागलीस? तू याआधी मला फसवण्याचा प्रयत्न केलायस. खोटं बोलू नकोस. अरे यार, तुम्हाला का वाटतं मी खोटं बोलते? DNA टेस्ट कर ना मुलाची. मानसी, म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवू नकोस. ही खोटं बोलते. खरंय, खोटं बोलती. मानू, हाय हाय.
हाय सोनू. हाय सोनू. हो का? ऍटलिस्ट माझ्याकडे बघ तरी. मानू प्लीज ट्रस्ट मी. या बाळाशी माझा काही एक संबंध नाहीये. हे सगळं खोटं आहे. मानसी, विषया इतर कोणाचा नसला तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जाऊ देत पोलिसात, काही होत नाही. नाही डॅड, म्हणजे हे प्रकरण बाहेर का आलं तर उगाच सगळ्यांचीच बदनामी होईल. वा सुधीर, हुशार आहेस. ती म्हणते तसं आपण DNA टेस्ट करूयात. रिपोर्ट आल्यावर आपल्याला खरं काय ते कळेलच. किती बरोबर बोललास आत्ता. सो DNA टेस्ट येईपर्यंत मी कुठे राहू? कुठे राहू म्हणजे? राहू दे तिला इथेच. मानसी, राहू शकतेस तू इथेच. पण DNA टेस्टचे रिपोर्ट्स येईपर्यंत तू माझ्या समोर येऊ नकोस. मानसी, अगं मानू, ऐक ना. मानू, जाऊ दे ना तिला. मी आहे ना, माझ्याजवळ कधीही येऊ शकतोस तू. डॉक्टर, रिपोर्ट्स लवकर मिळाले तर फार बरं होईल. हो, आणि प्लीज ही माहिती गुप्त राहील याची काळजी घ्या. हो, मी या दोघांचे सॅम्पल स्वतः लॅबमध्ये घेऊन जाईन. सुधीर, हं? तुझ्या काही लक्षात येते का तिला नेमकं काय हवंय? नाही डॅड, काही समजत नाही मला. मग समजून घे ना. तुझी खास मैत्रीण आहे ती. हो, हे बघ, तिला काही पैसे वगैरे हवे असले ना तर आपण देऊ, पण मी माझी आणि माझ्या मुलाची बदनामी सहन करणार नाही, हे लक्षात ठेव. हो डॅड, बघतो मी. मानसी, मानू, मी तुला खरं सांगतोय, त्या मुलीशी, त्या बाळाशी माझा काहीही संबंध नाहीये. किती वेडी होते मी. म्हणून तुला मूल नको होतं. फिगर मेंटेन करावी लागेल वगैरे सगळं बरोबर आहे. बाहेर असं असताना तुला कशाला हवं असेल घरात मूल? मानू, तू रॉंग रिसीव्ह नको ना करूस. मी त्या रेफरन्सने नको. मी तेव्हा सगळं खरं बोललो होतो. तुझी आणि सुधीरची कॉलेजची मैत्रीण आहे ना ती? अगं, पण तिचा माझ्यामध्ये इंटरेस्ट होता. तिने या आधी पण असा प्रयत्न केला, तोंडावर पडली होती ती. आणि बेसिकली सुधीरचा तिच्यामध्ये इंटरेस्ट. सुधीरचं मूल आहे का ते? सुधीरचं मूल आहे? इतकं मोठं खोटं. इतकं मोठं खोटं. मी नाही राहू शकत या प्लीज घरात. प्लीज असं नको बोल. हे बघ DNAचे रिपोर्ट्स येईपर्यंत प्लीज थांब. तोपर्यंत तरी थांबशील प्लीज? हे बघ उर्मी, काय आहे? हे बघ,
हीच चांगली संधी आहे. डॅड तुला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहेत. तुला खरंच वाटतंय मी हे सगळं पैशासाठी केलंय? मी अगं उगाच वेडेपणा करू नकोस अगं, ही संधी तुला पुन्हा नाही मिळणार. हे बघ, डॅडना मी एवढं सांगेन की एवढे पैसे द्यायला सांगेन की आपण तिघेही खुश राहू. 1 मिनिट, आपण तिघं? हो, तू मी आणि आपलं बाळ. सुधीर, हे तुझं बाळ नाहीये, हे खरंच विश्वासचं बाळ आहे. मग आपल्या दोघात झालं होतं ते काय होतं? आत्ता हुशार म्हटलं होतं यार याला. एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही? विश्वासपर्यंत पोहोचण्यासाठी तुझा वापर केला मी. आय यूज्ड यू. उगाच काहीही बोलू नकोस हा. काय माझा वापर? हे बघ, माझा वापर करणारे ना जन्माला यायचेत अजून. आणि उर्मी जर तसंच असेल ना तर माझ्यासारखा वाईट कुणी नाही, लक्षात ठेव. शांत राहायचं. जस्ट बिकॉज तुझ्यासोबत होते म्हणून माझ्यावर हक्क नाही गाजवायचा. आणि तू काय बोलतो रे? ज्याने भावासारखा जपला तुला त्याला आता विकायला निघाला होतास ना? उर्मी, ए, तुला हात उगारायचा नाही. हा, निघ निघ. अरे, नातवंडासाठी घोडा होण्यात काय मौज आहे हे तुला बाप झाल्यावर कळेल. त्यासाठी घरामध्ये लहान मूल हवं. काय सुनबाई, आता मनावर घ्यायचं बरं का. हा. लाजलीस? डॅडचं म्हणणं नको मनावर घेऊस, स्वतःच लहान बाळ आहे. तू हसतोयस का? मला हवंय बाळ. ऍक्च्युली मीच तयार नाही आपण या सगळ्या गोष्टींसाठी मेंटली. अधिरक्षण मिलनाचे
रात ही मखमली बेधुंदी तेरे गारवा दूर तू कासा जवळी तुझी साजना ओढ रे तुझी माझ्या मनी अशी तू श्वासात भिजवून घेला ये प्रिया तू येना लोह सुखाचे भरून घेना सरले क्षण विरहाचे ये प्रिया तू येना हे कसं शक्य आहे? हे पॉसिबलच नाहीये. डॉक्टर तुम्ही पुन्हा एकदा चेक करू शकाल का हे? त्याचा काहीच उपयोग नाहीये विश्वास. मी खात्री करूनच रिपोर्ट्स घेतले आहेत. त्यात काहीच चूक नाहीये. पण आमच्यात असं काही घडलंच नाही तर हे कसं शक्य आहे? दिस इज नॉट पॉसिबल. मानू हे बघ, हे सगळं मानसी. डॅड मी खरं बोलतोय. माझा काहीच दोष नाहीये. ए मानसी माझं ऐक तर. मानू असं नको ना करू डॅड. मानसी बाळा, तू तुझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेस. तरी पण मला असं वाटतं, म्हणजे तू ठरव, विशाला एक संधी द्यायला हवी. ज्या अर्थी तो एवढं सांगतोय त्या अर्थी तो दोषी नसेल. आणि विशा माझ्यापासून कधीही काहीही लपवत नाही आणि खोटंही बोलत नाही. खरंच तुमचा मुलगा खोटं बोलत नसेल तुमच्याशी, पण मेडिकल रिपोर्ट्स तर खरे आहेत ना. सॉरी मानसी. मानू माझं ऐक ना. नको ना जाऊ. मानसी मी खोटं बोलत नाहीये. प्लीज ट्रस्ट मी. सुधीर, या मुलीने आधीसारखीच परिस्थिती निर्माण केली नाही का? पण डॅड तुम्ही नका काळजी करू. आपण त्यावेळी दुर्लक्ष केलं, पण आता नाही गप्प बसायचं. मी याचा छडा लावणारच. कोण सीमा? आणि तुला कसं आहे सगळं माहिती आहे? सीमा माझी बहीण, जी विश्वासच्याच कॉलेजला होती. खरं तर आधी मला पण विश्वासवर डाऊट होता आणि त्यालाही गिल्ट होतं जे काही झालं त्याबद्दल. त्यानंतर मी सीमाची बहीण आहे म्हणूनच विश्वासने माझी जबाबदारी घेतली. मला खरंच काही कळत नाही स्वीटी. मला कळतच नाही आहे कुठला विश्वास खरा आहे, कॉलेजचा का आत्ताचा. हे बघ मानसी, तू हा सगळा विचार बाजूला ठेव. हे बघ, तुमच्या लग्नानंतर नाशिकच्या सर्व मीटिंग्स सुधीर अटेंड करायचा, ओके? आणि ही उर्मी नाशिकच्या हॉटेलमध्ये मॅनेजर आहे. सो यात नक्की काहीतरी घोटाळा आहे, काहीतरी लिंक आहे या सगळ्याची. हे बघ, तू रागाच्या भरात कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नकोस, एवढंच मला म्हणायचं आहे.
मी नाशिकला जाऊन येते, काहीतरी नक्कीच कळेल. हे बरोबर आहे. विश्वासच्या लग्नानंतर नाशिकच्या सगळ्या मीटिंग सुधीर अटेंड करायचा, बरोबर. उर्मी नाशिकच्या हॉटेलला मॅनेजर होती. उर्मीनं विश्वासच्या लग्नाची पार्टी मॅनेज केली होती, पण त्यानंतर तिची भेट विश्वासची कधीच झालेली नाही, कारण 24 तास मी बरोबरच असायचो. शनिवार रविवारी सुधीर नाशिकला जायचा. कसं काय शक्य आहे? कारण विश्वास शनिवारी रविवारी मीटिंग ठेवतच नव्हता. मग हा नाशिकला कशासाठी पळायचा? शोधना पडेगा. सुधीर नाशिकला शनिवारी रविवारी का पळायचा? पण मला कळतच नाहीये, ते तुझंच सॅम्पल होतं ना? कोणतं सॅम्पल? अगं मी कोणतंच सॅम्पल नाही दिलेलं कुठे. अरे ते सॅम्पल तिने स्वतः माझ्याकडे आणून दिलंय आणि मीच तिचं इन्सिमिनेशन केलं त्यातून. मला एक सांग, त्यातून मिळालेल्या स्पर्मने असं होणे शक्य आहे? हो, शक्य आहे. पण मग मला सांग, त्यात स्पर्म एवढ्या वेळ जिवंत राहू शकतात? हो, म्हणजे ते डिपेंड असतं पर्सन टू पर्सन. बाहेरही स्पर्म्स 2 तास ते 72 तास जिवंत राहू शकतात. म्हणजे तिने मला फसवलं. तिने तुलाच नाही, तुला, मला, तिच्या नवऱ्याला आणि विश्वासला सुद्धा फसवलं. हा बोल. उर्मी, तू खूप मोठी चूक करतेयस. बापरे, चूक की बरोबर तू सांगणार मला आता? उर्मी, तू मला फसवलंस. ते सॅम्पल सुधीरचं नाहीये हे तू मला सांगायला हवं होतंस. अगं पण ते सॅम्पल कोणाचेही असू दे, तू करायचं ना चेक. आणि आता तूच केलंय मला ट्रीट म्हटल्यावर तुझी नोकरीही जाऊ शकते. नोकरी गेली तर जाऊ दे ग, पण माझ्यामुळे कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल ना, तर ते मला चालणार नाही. तू जर तुझं तोंड बंद ठेवलंस ना तर काहीच नाही होणार. उर्मी, मी गप्प बसणार नाही. तुझी मर्जी. मान तू इथे तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत मानू. मला पूर्ण खात्री आहे की मी माझा निर्दोषपणा सिद्ध करेन, पण त्यासाठी मला तुझी गरज आहे. चल ना परत. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? ती आपल्या घरात असताना हे कसं शक्य आहे? थँक्यू. तू आत्ता बोलताना त्या घराचा उल्लेख आपलं घर असं केलास. इट मीन्स अ लॉट. खूप बरं वाटलं. यावरूनच कळतं की तुझं अजूनही तितकंच प्रेम आहे माझ्यावर. प्रेम आहेच ना. प्रेम तर आहेच. तुझा खरंच काही दोष नसेल तर मी स्वतः तिला हाताला धरून आपल्या घराबाहेर काढेन.
पण तू ते आधी सिद्ध कर. कसा सावरू आज प्रिय तुला. तुझ्या नजरेची तार माझ्या नजरेला भिडली, काळजाची धडधड रात भरली, काळजाची धडधड रात भरली. तुझ्या नजरेची तार माझ्या नजरेला भिडली, काळजाची धडधड रात भरली, काळजाची धडधड रात भरली. तुझ्या इश्काची उर्मी माझ्या मनाला जळली, ज्वारीची मशाल अंगांगात पेटली. आता करू मी काय, कुणा सांगू मी काय, अवघड दुखणं दाखवू मी काय. You are a crazy boy, 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 you are a crazy boy. गोरी गोरी गाल झालेला जेनेला, गोरी गोरी गाल झालेला जेनेला, माझ्या नाकात नथनी प्रेमाने घाल. पंखोडी ओठांवर गुलाबी साल, हा फ्लाइंग किस तुला केला बहार. आता करू मी काय, कुणा सांगू मी काय, अवघड दुखणं दाखवू मी काय. You are a crazy boy, 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 you are a crazy boy. हा नशेचा जाम आज केला तुझ्या नाम, हा नशेचा जाम आज केला तुझ्या नाम, गली गलीत तू झाला बदनाम. In my eyes you look twice, मनात माझ्या मिलनाची ख्वाहिश. आता करू मी काय, कुणा सांगू मी काय, अवघड दुखणं दाखवू मी काय. You are a crazy boy, 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 you are a crazy boy. तुझ्या नजरेची तार माझ्या नजरेला भिडली, काळजाची धडधड रात भरली, काळजाची धडधड रात भरली. तुझ्या इश्काची उर्मी माझ्या मनाला जळली, ज्वारीची मशाल अंगांगात पेटली. आता करू मी काय, कुणा सांगू मी काय, अवघड दुखणं दाखवू मी काय. You are a crazy boy, 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 you are a crazy boy. सॉरी मित्रांनो, सॉरी सॉरी सॉरी. सॉरी
विश्वास, शांत हो, घर आलंय. कृष्णा, घे लवकर त्याला, पकड. हा सॉरी डॅड. या सर. सावकाश सावकाश. नाही जायचं. विषया सावकाश सावकाश घे त्याला, सावकाश घे. हळू. हा, ये ये हळू ये. नाही हळू. जायचं. सावकाश समोर. उतर. विषया लागेल. काय रे, सावकाश चला. काय अवस्था केलीस याची? तुझ्यामुळे हा दारू प्यायला लागलाय, तुझ्यामुळे. डॅड डॅड ते सगळं जाऊ देत, याला सांभाळा आधी. हिने काय केलंय ते कळलंय नाही मला. जायचंय मला. हळू हळू. चला चला. सावकाश. घर आलं. विषया चल घरात चल. माझी मानसी नाही आहे चला, त्या चला. घरात. नको असं करू विश्वास. चल. चला घे बघ. चला या सावकाश. घरात बघू. माझी मानसी सर, नाही. हळू. सर सांभाळा. हळू. सर सांभाळा. नाही जायचं त्या घरात. उर्मी, मी गप्प बसणार नाही. हे बघ, तिचा नक्की काय प्लॅन आहे ना, हे आपल्याला सुधीरकडूनच कळेल. त्याला घोळात घ्यायला हवं मानसी आपण. म्हणजे सुधीर आणि उर्मी? अगं स्वीटी, पण ते मूल सुधीरचं असायला हवं ना मग. त्याचं उत्तर ह्या पेनड्राईव्ह मध्ये आहे. म्हणजे थांब दाखवते. मी तिला टाळत होते, पण तिने खूप रिक्वेस्ट केली म्हणून मला ते करावं लागलं. जर DNA रिपोर्टनुसार तो मुलगा विश्वासचा आहे, तर ते सॅम्पल पण विश्वासचंच होतं. आणि विश्वासचं सॅम्पल तिने कसं मिळवलं हे फक्त तीच सांगू शकते. माझ्या आणि तिच्या मैत्री खातर मी विश्वासला आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला डिस्टर्ब केलंय. त्यामुळे मी त्याची आणि डॉक्टरांची मनापासून माफी मागते. तिने सुधीरलाही फसवलं. सुधीरचा यात काहीच दोष नाहीये. पण तिने विश्वास सरांचं सॅम्पल कसं मिळवलं ना, हे आपल्याला तिच्याकडूनच कबूल करून घ्यावं लागेल. आणि मानसी, हे फक्त तूच करू शकतेस. तू जर त्याच्या बाजूने उभी राहिलीस तर ती चांगलीच तोंडावर पडेल. मिस्टर सुधीर, बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. आम्ही का आलो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हो, पण इतक्या लवकरला असं वाटलं नव्हतं. पूनमकडे तुम्ही गेला होतात. तुम्ही दोघांनी मिळून तिचा खून केला. सर, मी नाही मारलेलं तिला. मी तिकडे काहीतरी शोधण्यासाठी गेलो होतो सर. माझ्या ती तिकडे स्वीटी पोचली, त्यामुळे मला वाटलं मला जे पाहिजे होतं ते कदाचित तिला मिळालं असेल असं समजून मी तिथून निघून आलो. पण एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं. तसं न करता तुम्ही तिथून पळून गेलात. हो, कारण पाहिलं नसतो तर मी पण अडकलो असतो. गुन्हेगार किती चालाक असला तरी पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतातच. स्वीटीला आम्ही ताब्यात घेऊच. आता तुम्ही येताय की? पण सर, मला नाही वाटत स्वीटीने मारलं असेल तिला. तिला कुणी मारलंय ते आम्ही शोधून काढूच. चला. बोल. आपल्या ऑफिसमध्ये पोलीस येऊन गेलेत सर.
परत आलीस. का तुला काय वाटलं मी येणार नाही? मला कळलंय माझा विश्वास खरा आहे ते. तो मुलगा त्याचाच आहे हे कळू नाही. तू फसवलंयस. आणि पूनमकडून आम्हाला सगळं काही कळलंय. फक्त ते तू कसं केलंस हे तुला सांगावं लागेल. आणि अजून एक गोष्ट तुला चांगली माहिती आहे, तीही तुलाच सांगावी लागेल. सुधीरला पूनमकडे तू घेऊन गेली होतीस? येस. उर्मी, मी नाही सोडणार तुला. काय करतेस तू? काय करतेस तू हे? हे बघ, तिला तिच्या कृत्याची शिक्षा मिळेल. तू का संयम सोडतीयस? कारण तिला आधीपासून हे सगळं माहिती आहे. म्हणजे स्वीटीला आधीपासून हे सगळं माहिती आहे, कारण स्वीटी सीमाची सख्खी धाकटी बहीण आहे. त्यामुळे उर्मीचा खरा चेहरा ती ओळखून आहे. आणि उर्मी, तू आज हा जो काही दिवस बघतेस ना, फक्त तू जबाबदार आहेस त्या सगळ्यासाठी. तुला काय वाटतं, हे असं वागून तू आणि मी भविष्यामध्ये एकत्र येऊ शकलो असतो? कधीच शक्य नाहीये ते. माझ्याबरोबर माझ्या आयुष्याचं प्रेम आहे, माझी मानसी. पण ती माझ्या सोबत असेपर्यंत, तिची साथ असेपर्यंत मी दुसऱ्या कुणाचाही विचार करणं शक्य नाही. सॉरी. थँक्यू. माझ्या लग्नानंतर सगळ्यांना वाटलं होतं मी विश्वासला विसरेन, पण मला माझ्या नवऱ्यातही याचाच चेहरा दिसायचा. आणि अचानक खूप वर्षांनी तो माझ्या समोर आला, हॉटेलवर. आणि असं वाटलं आता तरी विश्वास माझाच होणार. पण त्यासाठी सुधीरला जवळ केलं. सुधीर, ऐक ना, त्यांच्या हनीमूनचं प्लॅनिंग करायचं होतं मला. आणि विश्वास इथे आला ना, तर मला असं वाटेल त्यांनी मला माफ केलं. आणि जेव्हा तुम्ही हनीमूनसाठी हॉटेलला आलात तेव्हा मानू, काय काय झाली झोप? हम्म? चल मग उठ आता. ना fresh ना हो. ना ना, काय जायचंय ना? उठ. एका अटीवर. काय? तुला पड माझ्याबरोबर पुन्हा एकदा. अजिबात नाही. नाही नाही नाही, अजिबात नाही. What the hell are you doing? काय झालं? नंबर 31 आपले स्पेशल गेस्ट आहेत, त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. What part of today's briefing did you not get? Idiot. सॉरी मॅम. येस. She just wanted to clean the room. ओके, प्लीज कम. Janvi, I'll take care of it. ओके मॅम.
सर कुठे आहेत? ते वॉशरूममध्ये आहेत. हे होप यू एन्जॉयड आवर सर्विस. हो, छान आहे तुमचं हॉटेल आणि सर्विससुद्धा. थँक्यू. ॲक्च्युली मी तिला नंतर पाठवते क्लीन करायला. तिने उगाच डिस्टर्ब केलं तुम्हाला. आय मीन तुम्ही जेव्हा लंचला जाल ना तेव्हा आय टेक केअर ऑफ ऑल ऑफ दिस. सॉरी अगेन. यस मॅम. पूनम, थर्ड केबिन. या. अगं पण असं नाही करता येत. हे ज्याचं सॅम्पल आहे त्याच्या परमिशन शिवाय आपण असं नाही करू शकत. अगं पण मी आत्ताच तुला सांगितलं ना, तो घाईत होता म्हणून येऊ शकला नाही. मी घेऊन येईन ना त्याला नंतर सही करायला. उर्मी, जर हे कुणाला कळलं ना तर माझी नोकरी जाईल, हॉस्पिटलची बदनामी होईल. अगं तुला हॉस्पिटलची पडली आहे का माझ्यापेक्षा? ठीक आहे, तुला नसेल करायची मला मदत तर मी त्रास सहन करते माझ्या नवऱ्याचा. मी खूप विश्वासाने आले होते ग तुझ्याकडे. अगं उर्मी, उर्मी रडू नकोस आणि असं नको बोलूस. ठीक आहे, पण तू त्याला मला भेटायला सांग. त्याची सही लागेलच. हां, चल. म्हणून तू पूनमला मारलंस. पण सीमाचं काय? तिलाही तूच मारलायस हे माहिती आहे आम्हाला. तुझ्याशी लग्न करायचं स्वप्न बघत होती ती. दिलं ढकलून. उर्मी, बघितलंस ना कसा वागला माझ्याशी. सॉरी, पण हे तुझ्यामुळेच करावं लागतंय. खरं तर सीमाच्या आत्महत्येनं तर आम्ही ती फाईल बंद केली होती. पण स्वीटीशी बोलल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की सीमा आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. म्हणून आम्ही परत तपास चालू केला आणि तेव्हा आम्हाला कळलं की सीमाचा खून सुद्धा उर्मीनेच केलाय. थँक्यू स्वीटी, थँक्यू व्हेरी मच. जाधव, ताब्यात घ्या तिला. कंट्रोल उर्मी, उर्मी कंट्रोल. प्लीज शांत, प्लीज प्लीज असं करू नकोस, प्लीज असं करू नकोस. विश्वास, तुझ्यासाठी केलं ना मी हे सगळं. माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर आणि
आणि जर तूच मिळणार नसशील तर मग मी कशाला जगू? प्लीज कशाला जगू? असा वेडेपणा करू मी माझं घेते ना स्वतःला. उर्मी, असं नको थांब, करू. थांब. अगं थांब थांब असं करू उर्मी, अगं काय मिळालं तुला? काय मिळालं या सगळ्यातून सांग. हे बघ उर्मी, नको असा मूर्खपणा करूस. दे बंदूक दे. तू मागे राह. उर्मी प्लीज प्लीज शांत हो. हे बघ आपण बोलून सॉल्व्ह करू सगळं. नाही मला बोलायचं नाही. तू आताच्या आत्ता माझ्यासोबत चल. हो हो एक नाहीतर मी शूट करेन स्वतःला. उर्मी, अगं दे बंदूक. ऐक माझं. तू मागे हो. तू मागे एक मिनिट शांत हो. मला जावं लागेल. हे बघ तू म्हणशील ते सगळं करायला मी तयार आहे, पण प्लीज तू काही चुकीचं काही करणार नाहीयेस. गन खाली कर. तू खरंच येशील माझ्यासोबत? हो मी आलो. हे बघ गन खाली कर. हा तू काही चुकीचं वागणार नाहीयेस. पण गन घ्या ती. पकडा तिला. नाही नाही नाही. उर्मी, प्रेम असं ओरबाडून मिळत नाही ग. ते असावं लागतं. आणि हे बाळ तुझ्या चुकीमुळे जरी जन्माला आलेलं असलं तरी हे माझ्या विश्वासचं बाळ आहे. केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगल्याशिवाय इथे कुणाचीही सुटका होत नाही उर्मी. जाधव चला. उर्मी, जे झालं ते खूप वाईट झालं ग. पण मी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी वाट बघेन. आणि मला खात्री आहे तू परत आल्यावर मला नक्की स्वीकारशील. साथ तुझ्या प्रेमाची मोहरून गेली. साथ तुझ्या प्रेमाची मोहरून गेली. बहरालाच प्रीतीला सावर आजरी पुन्हा. सावर आजरी पुन्हा. नशा तुझ्या प्रेमाची बेधुंद झालो मी, भान नाही माझे मला. कसा सांगू आज ते तुला. साथ तुझ्या प्रेमाची मोहरून गेली. धुंद धुंद ही हवा, मंद मंद गारवा, रंग तुझ्या प्रेमाचा गळद आज हानवा. अंतरिक्ष हे निळे टिपुर टिपुर चांदणे, मूर्तिमंत
रूप हे इथे काही नावणे भावना ही माझी कसा सावरू आज प्रिय तुला साथ तुझ्या प्रेमाची मोहरून बहरालाच प्रीतीला सावर आज रे सावर आज रे तुम्हाला प्यासे तुझी नजर मदहोश झाली मन उठली आत जंतर बेभाव झाली मिलनाची आस ही उधाळल्या यासरी सोडू कशी लाजमी घालवी उरी भान नाही माझी कसा सावरू आज प्रिय तुला